इथे आपल्याला एक जर युनिट प्लेसला फक्त 5 असेल तरच ही ट्रिक आपल्याला यूज करता येते, अदरवाइज नो. म्हणजे फक्त युनिट प्लेसला इथं 5 5 5 असेल तर ही ट्रिक आहे, इतर स्क्वेअर आपण असे करू शकत नाही. तर इथे पहा, इथे 5 आलं तर इथे हा जो नंबर आहे 5 सोडून जो नंबर राहिलेला आहे 1, आणि 1च्या नेक्स्टचा नंबर कोणता आहे 2. 1 into 2 2 आणि पुढे लिहायचं 25 युनिट प्लेसला 5 असेल तर. इथे 2 चा नेक्स्टचा नंबर 3, 2 into 3 6 आणि पुढे 5 चा स्क्वेअर 25 लिहायचा. आता आपण काढूयात पहा, 35 चा स्क्वेअर करायचा असेल तर 3 आणि 3 च्या नेक्स्टचा नंबर, 3 च्या पुढील नंबर 3 4 जा 12 आणि पुढे येईल 25. नंतर 45 स्क्वेअर 4 आणि 4 च्या नेक्स्टचा नंबर 5, 4 5 जा 20 25. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि आजपासून थोडासा एक अवघड घटक मी घेतलेला आहे. पहा, शेकडेवारी किंवा पर्सेंटेज. शेकडेवारी किंवा पर्सेंटेज. तर आता हा घटक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं या टॉपिकसाठी जे आपल्याला लागणार आहे आवश्यक तो आधी पार्ट थोडा शिकवते, नंतर आपण शेकडेवारीकडे किंवा पर्सेंटेजकडे जाऊया. आता इथे पहा पहिल्यांदा की दशांश अपूर्णांकाचे पुढे येणार आहे आपल्याला हे दशांश अपूर्णांकाचे दशांश चिन्हात रूपांतर करा. दशांश अपूर्णांकाचे दशांश चिन्हात रूपांतर करा किंवा कन्व्हर्ट डेसिमल फ्रॅक्शन into डेसिमल पॉइंट. आता हा घटक जो आहे तो आपण 5th साठी किंवा खालच्या वर्गांसाठी परत एकदा रिपीट करणार आहोत, परंतु आज ह्या घटका हे पर्सेंटेज मध्ये हे तुम्हाला युजफुल आहे म्हणून मी आधी हे तुम्हाला क्लिअर करते. बऱ्याच जणांना हे माहिती पण असेल, परंतु तरीही ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मला हा टॉपिक घेणं गरजेचं आहे. आता पहा, दशांश अपूर्णांक म्हणजे तुम्हाला माहिती की सपोज इथे 18/100 आहे किंवा हा दशांश अपूर्णांक आहे 18/100. ज्याच्या छेदामध्ये 10 100 1000 अशा संख्या असतात त्यांना आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. किंवा whose denominator are in the multiple of 10 or in the power of 10, these fractions are called decimal fraction. तर हे डेसिमल फ्रॅक्शन आहेत किंवा हे दशांश अपूर्णांक आहेत, यांचं रूपांतर आपल्याला दशांश चिन्हामध्ये किंवा पॉइंट मध्ये करायचं असेल तर आपण कसं करणार आहोत. तर पहा, इथे 2 झिरो आहेत खाली. थोडंसं बघा, आता डिनॉमिनेटरला 2 झिरो आहेत किंवा आपण 100 ने डिवाइड करणार आहोत, तर आपण आता ते डिवाइड करत बसणार नाही. तर इथे पहा 2 झिरो, हे लक्षात ठेवायचं. 2 झिरो म्हणजे तिकडून 2 डिजिट बॅक येऊन पॉइंट द्यायचा. म्हणजे इथं 1 2 18 इथं 2 डिजिट आहेत म्हणजे 0.18 हे त्याचा आन्सर येईल. किंवा पहा आता 5134/10 असं आहे. तर इथे झिरो किती आहेत खाली डिनॉमिनेटरला 1. हा डेसिमल फ्रॅक्शन आहे किंवा दशांश अपूर्णांक आहे. 0 1 आहे, तर तिकडून राईट साइड कडून किंवा उजवीकडून तेवढे डिजिट सोडून पॉइंट द्यायचा किंवा डेसिमल पॉइंट द्यायचा किंवा दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे आता पहा 1 0 आहे म्हणजे इकडून राईट साइड कडून उजवीकडून एक अंक सोडून पॉइंट द्यायचा. म्हणजे 513.4 किंवा 513.4 असं त्याचा आन्सर येईल. आणखी पहा, अजून आपण थोडे एक्झाम्पल पाहूया त्याचे की 12/1000. आता इथे झिरो किती आहेत पहा, 1 2 3 झिरो आहेत आणि आपल्याकडे डिजिट वरती 2च अवेलेबल आहेत. मग आपल्याला आणखी एक डिजिट कमी पडतो, तर अशा वेळी काय करायचं पहा, आधी 0 लिहायचा, पॉइंट द्यायचा आणि इथं 0.12 म्हणजे 0.12 0.012 असं रिडिंग करतात. पण आता मी बोलताना 0.012 बोलते डायरेक्ट. ह्याचं रिडिंग ऍक्च्युअली असं आहे 0.012. मागे आपण डेसिमल फ्रॅक्शनचं रिडिंग शिकलेलो आहोत, परंतु ते बोलायला खूप वेळ जातो म्हणून मी डायरेक्ट 0.012, पण हे चुकीचं आहे रिडिंग, तरीही बोलतो. आता इथे पहा 3 झिरो आहेत म्हणून आपण 3 डिजिट बॅक आलो. नीट लक्ष द्या, पण आपल्याकडे 2 डिजिट होते. मग जर आपल्याला कमी पडत असेल तर आपण एक 0 प्लेस करायचा तिथे. आणखीन एक पहा एक्झाम्पल 8/10,000. 8/10,000 डिनॉमिनेटरला 0 आहेत, 1 2 3 4 झिरो आहेत आणि आपल्याकडे डिजिट आहे वरती 1 डिजिट आहे ओनली. म्हणजे आणखीन आपल्याला 3 डिजिट कमी पडतात.
म्हणजे मग 3 झिरो आपल्याला एक्स्ट्रा घ्यावे लागतील. 0.0008 यात हे त्याचं आन्सर येईल. पहा, म्हणजे हे दिलं तरी तुम्हाला यात कन्व्हर्शन करता आलं पाहिजे किंवा असं दिल्यानंतर दोन्ही मेथडनी तुम्हाला कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. हे तुम्हाला समजलं असेल चांगल्यापैकी. आणखीन एक पहा, 14/100 असं आहे. तर इथे पण पहा 2 झिरो आहेत, म्हणजे 2 डिजिट आपण बॅक येणार आहोत, म्हणजे 0.14 असं त्याचा आन्सर येईल. किंवा 2/10, इथे 1 झिरो आहे आणि वरती 1 डिजिट आहे, मग याचा आन्सर येईल 0.2. या मेथडनी तुम्हाला कळलं पाहिजे. किंवा तुम्हाला जर दशांश चिन्ह मध्ये दिलं तर त्याचं म्हणजे फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. पहा, 19.5 असं दिलं तर इथे 195 अपॉन डिनॉमिनेटरला काय येतील पहा, पॉईंटच्या पुढे 1 डिजिट आहे, ओनली 1 डिजिट, सो याचा आन्सर येईल 195/10. किंवा 0.007 असं आहे, तर 7 अपॉन पॉईंटच्या पुढचे डिजिट मोजायचे, 1 2 3, सो 1230 प्लेस करायचे तिथे. किंवा पहा 21.562 असं आहे, तर इथे 21,562 अपॉन पॉईंटच्या पुढे 3 डिजिट आहेत, सो आपण 1000 या ठिकाणी पण आन्सर येईल. किंवा आणखीन पहा 2.18 असं जर असेल तर आपण 218 लिहिणार आहोत, पॉईंटच्या पुढे 2 डिजिट आहेत म्हणजे 2 झिरो देणार, म्हणजे 218/100. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा घटक येतही असेल, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा रिपीट केलेला आहे. आणखीन एक पहा, आता आपल्याला जे आपण पर्सेंटेज शिकणार आहोत त्यामध्ये आणखीन एक गोष्ट लागणार आहे आपल्याला, की तुम्हाला ही देखील ट्रिक माहित असेल की 5चा स्क्वेअर 25 आहे, नंतर 15चा स्क्वेअर 15 स्क्वेअर इज इक्वल टू 225, म्हणजे 15चा वर्ग 225, 25चा वर्ग किंवा 25 स्क्वेअर 625. इथे आपल्याला एक जर युनिट प्लेसला फक्त 5 असेल तरच ही ट्रिक आपल्याला यूज करता येते, अदरवाईज नो. म्हणजे फक्त युनिट प्लेसला इथं 5 5 5 असेल तर ही ट्रिक आहे, इतर स्क्वेअर आपण असे करू शकत नाही. तर इथे पहा, इथे 5 आलं तर इथे हा जो नंबर आहे 5 सोडून जो नंबर राहिलेला आहे 1, आणि 1च्या नेक्स्टचा नंबर कोणता आहे 2, 1 into 2 2, आणि पुढे लिहायचं 25 युनिट प्लेसला 5 असेल तर. इथे 2चा नेक्स्टचा नंबर 3, 2 into 3 6, आणि पुढे 5चा स्क्वेअर 25 लिहायचा. आता आपण काढूयात पहा, 35चा स्क्वेअर करायचा असेल तर 3 आणि 3च्या नेक्स्टचा नंबर, 3च्या पुढील नंबर 3 4 जार 12, आणि पुढे येईल 25. नंतर 45 स्क्वेअर 4, आणि 4च्या नेक्स्टचा नंबर 5, 4 5 जार 20 25. 55 स्क्वेअर करायचं असेल तर 5 आणि हे 5 इकडचे 5 पाहू नका, 5 आणि 5च्या नेक्स्टचा नंबर 6, 5 6 जा 30, आणि पुढे लिहा 25. नंतर 65चा स्क्वेअर करताना 6 7 जा 42, पुढे 25. 75चा स्क्वेअर करताना 7 8 जा 56 25. 85 स्क्वेअर करताना 8 9 जा 72, पुढे 25. अशा आपण 5 युनिट प्लेसला असेल तर हे स्क्वेअर या पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. हा देखील तुम्हाला टॉपिक कदाचित येत असेल, परंतु तरीही ही तुम्ही खूप प्रॅक्टिस करा, सारखं लिहित राहा, दिवसातून 2-3 वेळा तुम्हाला लगेच फास्ट मध्ये हे जमून जाईल. आता मी तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन डेसिमल पॉइंट मध्ये शिकवलं, आणि नंतर 5 युनिट प्लेसला असेल तर स्क्वेअर कसे करायचे ते शिकवलं, की ज्या पर्सेंटेजसाठी आपल्याला बेसिक गोष्टी आहेत. आणि आणखीन एक बेसिक गोष्ट आहे की तुम्ही लक्षातच ठेवायची आहे. पहा, 12% असं दिलं तुम्हाला, 12%. आता पर्सेंट हे साईन आहे पर्सेंटेजचं किंवा शेकड्याचं, याला मराठीत काय बोलतात पहा. या साईनला पहिले या साईनचा मिनिंग तुम्ही समजून घ्या. या साईनचा मिनिंग याला पर्सेंटेज बोलतात इंग्लिशमध्ये, किंवा मराठीमध्ये याला शेकडा बोलतात किंवा टक्के बोलतात. बघा, या साईनला शेकडा किंवा टक्के, आणि इंग्रजीमध्ये याला पर्सेंटेज असंही बोलतात या साईनला. मग या साईनचा मिनिंग काय होतो, तर या साईनचा मिनिंग होतो अपॉन 100. पर्सेंटेज मीन्स काय, ज्याच्या डिनॉमिनेटरला, ज्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला फक्त 100 आहे ते सगळे पर्सेंटेज असतात. तुम्हाला पहा, एक्झाम मध्ये 75% मिळाले तर तुम्ही सगळं त्याचं ऍव्हरेज करून ते 100 मध्येच कन्व्हर्ट केलेलं असतं. म्हणजे डिनॉमिनेटरला 100 असले की या साईनचा मिनिंगच होतो की अपॉन 100, किंवा डिनॉमिनेटरला 100 किंवा छेदात 100. ते आणखीन आपण पुढे पाहणारच आहोत.
पण आता पहा इथे 12.5% असं दिलेलं आहे, किंवा ह्यालाच आपण 12.5% किंवा मराठीमध्ये याला 12.5% असं बोलतात. जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला 12.5% किंवा 12.5% या अशा पद्धतीनं देतात, त्यावेळी एवढं घेत बसण्यापेक्षा तुम्हाला ह्याची एक ट्रिक सांगते की काय घ्यायचं ते. तर आता इथे पहा, याचं आपण कन्व्हर्शन करूया. 12.5 आणि ह्या पर्सेंट या साईनचा मिनिंग काय होतो, अपॉन 100. बघा परत लक्ष द्या. 12 आणि ह्याचं आपण जरी कन्व्हर्शन केलं, 12 2 जार 24 प्लस 1 25 अपॉन 2 आणि डिव्हिजन केल्यावर परत ते किती येणार आहे, 12.5. मग 12.5 अपॉन 100. हे 100 कुठून आले, तर हे साईन, ह्या साईनचा मिनिंगच होतो अपॉन 100. जेव्हा जेव्हा हे साईन येईल तेव्हा खाली अपॉन 100 घ्यायचं, म्हणजे 12.5 अपॉन 100. आणि आत्ताच मी तुम्हाला कन्व्हर्शन शिकवलं. जर आपल्याला हा पॉईंट नको असेल, पॉईंट काढायचा असेल, तर याचा एक 0 डिनॉमिनेटरला वाढेल. म्हणजे पहा 125 अपॉन खाली किती होतील, 1000. म्हणजे पहिले 100 होते आणि हा पॉईंट आपण काढून टाकला, हे हे दशांश चिन्ह जर काढून टाकलं तर एक 0 खाली वाढेल. आता आपण 25 ने डिव्हिजन करू शकतो. पहा 25 5 जार 125, 25 4 जार 100 आणि हे राहिलेला हा एक 0 म्हणजे 40 आले. परत 5 1 जा 5, 5 8 जार 40 आणि 1 अपॉन 8. म्हणजे जिथे पण तुम्हाला ज्या एक्झाम्पल मध्ये 12.5% किंवा 12.5% येईल, त्यावेळी त्याच्याबद्दल तुम्ही डायरेक्ट काय घेणार आहात, 1 अपॉन 8. तिथे पर्सेंट साईन वगैरे काही विचार करायचा नाही, डायरेक्ट त्याबद्दल काय लिहिणार आहात, 1.8. तुम्ही हे तुमच्या रूल बुक मध्ये लिहायचं आहे. 12.5% इज इक्वल टू 12.5% इज इक्वल टू 1 अपॉन 8. बघा पुढे, त्यामुळे आपल्याला एक्झाम्पल खूप इझी जाणार आहेत. दुसरा आहे पहा 37.5% किंवा इज इक्वल टू 37.5%. तर इथे पण तसं, कारण हे एक्झाम्पल मध्ये येणार आहे पुढे. तर याचं पण कन्व्हर्शन आपण पहा 37.5 अपॉन 100. 100 कुठले आले, या साईनचे आले. आता हा पॉइंट जर काढला तर याचं पण कसं येईल पहा 375 अपॉन 1000. डिव्हिजन बघा, आता तुम्ही 8th स्टँडर्डला तुम्हाला समजू शकता हे डिव्हिजन. 25 ने आपण डायरेक्ट डिव्हिजन करू. 25 1 जार 25, रिमेनिंग 12 आणि 5 पुढे म्हणजे 125. 25 5 जार 125, 25 4 जार 100 आणि हा 0 हा राहिलेला. नंतर 15 अपॉन 45 ने डिव्हिजन जातं बघा. 5 3 जार 15, 5 8 जार 14. म्हणजे ज्यावेळीही तुम्हाला 37.5% दिलेला असेल, त्याबद्दल डायरेक्ट तुम्ही 3.8 घेऊ शकता. असंच तुम्ही, आता मी तुम्हाला पुढचे काढून देत नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला समजेल. 62.5% इज इक्वल टू 62.5% इज इक्वल टू 5 अपॉन 8. हे त्याचा आन्सर येईल पहा, 5 अपॉन 8. 5 अपॉन 8 हे लिहूनच ठेवायचं आहे आपल्या रूल बुक मध्ये. आणि शेवटचा आहे 87.5% इज इक्वल टू 87.5% इज इक्वल टू 7 अपॉन 8. लक्षात ठेवायला पण खूप इझी आहे. पहा हे 12.5% चे 1 अपॉन 8 आहे. डिनॉमिनेटर तर सर्वांचा सेम आहे 8. इथे फक्त पहा 1 आहे, 3 5 आणि 7 म्हणजे ऑड नंबर आहेत ओळीनी 1 3 5 7. आणि हे कसे लक्षात ठेवायचे पहा 12.5 त्यामध्ये 12.5 ऍड केले की 25 मिळतात. 25 मध्ये परत 12.5 ऍड केले की 37.5 मिळतात. यामध्ये 12.5 ऍड केले की 50 मिळतात. 50 मध्ये परत 12.5 ऍड केले की 62.5 मिळतात. 62 मध्ये 12.5 ऍड केले की आपल्याला 75 मिळतात. आणि 75 मध्ये 12.5 केले की 87.5 मिळतात. म्हणजे हे 4 फक्त तुम्ही लक्षात ठेवा. 12.5, 37.5, 62.5, 87.5, 1 अपॉन 8, 3 अपॉन 8, 5 अपॉन 8, 7 अपॉन 8. हे खूप म्हणजे महत्वाचं आहे तुमच्या परीक्षेमध्ये. याच्यामुळे खूप वेळ वाचणार आहे आणि तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना याचं महत्व कळणार आहे. त्यामुळे ह्या 4 गोष्टी तुम्ही आता लक्षात ठेवा. इथे आता आपण ऍक्च्युअल पर्सेंटेज या किंवा शेकडेवारी या टॉपिकला सुरुवात करत आहोत. आता तुम्हाला लक्षात येईल की मगाशी शिकवलेल्या गोष्टी इथे कशा आपल्याला युजफुल ठरणार आहेत. तर पहा इथे 1200 चे 15%
मराठीमध्ये पण सांगते, इंग्लिशमध्ये पण सांगते. 1200चे 15% असं एक्झाम्पल असतं. इंग्लिशमध्ये सगळं उलट असतं. पहा की 15% ऑफ 1200, म्हणजे इथे 1200 आधी आहे, इकडे 1200 नंतर आहे. पण तुम्हाला दोन्ही मिनिंग माहित असू द्या. 1200चे 15% किंवा 15% ऑफ 1200 दोन्ही सॉल्व्ह करण्याची मेथड सेम आहे, फक्त एक्झाम्पल वर्ड मध्ये थोडंसं वेगळं लिहिलेलं आहे. आता इथं पहा 1200 आपण लिहून घेतलं. चे या शब्दाचा मिनिंग चा ची चे आलं ह्याच्यामध्ये मॅथ्स मध्ये की त्याचं मिनिंग होतं मल्टिप्लिकेशन. सो इंटू 15 आणि या साईनचा मिनिंग मी मगाशीच तुम्हाला सांगितलं पर्सेंटेज मीन अपॉन 100. डिनॉमिनेटरला 100 घ्यायचे किंवा छेदामध्ये 100 घ्यायचे हे साईन असेल तर याचाच अर्थ होतो शेकडा किंवा टक्के याला बोलतात, म्हणजे छेदात 100. आता इथे 0 0 या 0ला हे 0 कॅन्सल झाले आणि वरती काय राहिले पहा आपले 12 इंटू 15 राहिले आणि हे मल्टिप्लिकेशन येईल 180 हे तुमचं फायनल आन्सर. बघा 2 ओळीचं एक्झाम्पल आहे फक्त, परंतु आपण जर कधीच सॉल्व्ह केले नाही तर आपल्याला हेही एक्झाम्पल जमत नाही. आता इकडे तसंच आहे सेम. 15% मीन्स अपॉन 100 इंटू ऑफ मीन्स इंटू इंग्लिशमध्ये आणि 1200 तर 0 0 0 0 आणि मग राहिले इथे 15 इंटू 12 इज इक्वल टू 180 इज द आन्सर. म्हणजे हे एवढं इझी 2 स्टेपचं फक्त एक्झाम्पल आहे. त्यानंतर इथे पहा दुसरं एक्झाम्पल दिलंय 30चे 15%. 30चे 15% तर 30चे म्हणजे गुणिले 15 छेद 100. आता इथे पहा इथे या 0ला हा 0 गेला, पण आता पुढे ह्या 10नी कम्प्लीट डिव्हिजन जात नाही. तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करू शकता. 15 3 जार 45 आणि 45 ला 10 ने कम्प्लीट डिव्हिजन जात नाही. म्हणजे ज्यावेळी जात नाही ना डिव्हिजन तेव्हा कधीच करायचं नाही. डिनॉमिनेटरला 10 100 असतील तर तसेच ठेवायचे. पहा आता 15 इंटू 3 किती आले 45 वरती अपॉन 10 आले आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं जर डिनॉमिनेटरला 10 असतील, एक 0 असेल तर एक डिजिट बॅक येऊन पॉइंट द्यायचा किंवा एक डिजिट बॅक येऊन दशांश चिन्ह द्यायचं. मग इथं एक 0 आहे म्हणजे ह्याचा आन्सर किती येईल 4.5 की जे आधी आपण शिकलेलो आहोत. तुम्हाला मगाशी पहिल्यांदाच जे शिकवलं त्याचा इथे आपण उपयोग केलेला आहे. इथेही सेम तसंच 15 अपॉन 100 इंटू 30. 0ला 0 कॅन्सल झाले. 15 3 जार 45 अपॉन 10. 10 ने डिव्हिजन करू नका आणि एक 0 असल्यामुळं 1 डिजिट आपण बॅक येऊन डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. सो आन्सर इज 4.5. इथे पहा आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे 45% ऑफ 45 आणि 45चे 45%. आता 45% मीन अपॉन 100 ऑफ मीन्स इंटू आणि परत 45. आता इथे सुद्धा आपल्याला माहिती की 100 नी वरती कम्प्लीट डिव्हिजन जाणार नाही. 0ला 0 कुठे कॅन्सल होणार नाही. त्यावेळी आत्ताच मी तुम्हाला शिकवलं 45 इंटू 45 म्हणजे 45चा स्क्वेअर करणार आहोत आपण आणि 45चा स्क्वेअर करताना 4 इथे हा नंबर आहे पहिला डिजिट 4 आणि 4च्या नेक्स्टचा नंबर 5. 4 5 जार 25 पुढे लिहितो आपण 25. आता तुम्हाला आधी 5चे स्क्वेअर शिकवले अपॉन 100. आता इथे 2 0 आहेत म्हणजे राईट साइडनी 2 डिजिट बॅक येऊन डेसिमल पॉइंट द्यायचा म्हणजे 20.25 इज द आन्सर. किती इझी आहे पहा. तुम्ही 45चा स्क्वेअर सुद्धा टेक्निकनी सोडवलेला आहे आणि खाली हे फक्त डेसिमल पॉइंट घ्यायचा आहे. इथे पण पहा 45चे 45%. 45 गुणिले 45 भागिले 100. 45चा वर्ग कसा करायचा ते आता शिकवलं. 4 युनिट प्लेसला जर 5 असेल तर 4 आणि 4च्या पुढची संख्या 5. 4 पंचे 20 25 भागिले 100. 2 शून्य आहेत म्हणून 2 घरं उजवीकडून मागे येऊन आपण दशांश चिन्ह देणार आहोत म्हणजे 20.25 हे त्याचं उत्तर असेल, फायनल आन्सर असेल. त्यानंतर आता परत मागाशी मी तुम्हाला एक बेसिक म्हणजे सुरुवातीला जो घटक शिकवला 12.5% 12.5%. इथे बघा 12.5% आणि 12.5% याचा मिनिंग सेम आहे. मुद्दाम इथे एक दिले मी आणि इथे एक दिलेले. आता इथे मगाशीच सांगितलं 12.5% जर असेल तर त्याच्याबद्दल डायरेक्ट आपण काय लिहिणार आहोत 1/8. हे साइन सहित आपण मगाशी आन्सर काढलेलं होतं. जे साइन होतं पर्सेंटचं त्याच्या सह आपण आन्सर काढलं त्यावेळी आपलं ते आन्सर आलेलं 1/8. सो 1/8 इंटू आता ऑफ मीन्स इंटू 1520. मग 8 नी फक्त ह्याला डिव्हिजन करायचं आहे. पहा 8 1 जार 8 8 1 जार 8 रिमेनिंग 7 म्हणजे 15 मधून 8 मायनस केले तर 7 राहतात. 7 पुढे 2 आहे 72
8 9 जा 72 आणि पुढे येईल 0. सो आन्सर इज 190. बघा किती सोपं एक्झाम्पल आहे. इथं जर तुम्ही हे 12.5% काढत बसला असता तर तुमचा वेळ पण गेला असता आणि त्या पॉइंटमुळे वगैरे तुमचा गोंधळ पण झाला असता, आन्सर पण रॉंग येऊ शकलं असतं. तसंच इथे पण पहा 1520 चे 12.5% किंवा असं पण देऊ शकतात या मेथडनी किंवा या मेथडनी. 1520 गुणिले चे म्हणजे गुणिले आणि 12.5% बद्दल डायरेक्ट आपण लिहिणार आहोत 1/8. 8 ने भाग घालवताना पहा 8 एके 8, 8 एके 8. 15 मधून 8 गेले 7 उरले, पुढे 2 आहेत 72, 8 9 72 आणि हा राहिलेला 0 म्हणजे आन्सर येईल आपलं 190. म्हणजे किती इझी आहे पहा हे पर्सेंटेज मध्ये जर आपण घेतलं तर. आपण आणखीन ह्याच्यामध्ये पाहूया आता जे शिकलेलो आहोत ते 960 चे 37.5% म्हणजे 960 गुणिले 37.5% बद्दल डायरेक्ट आपण काय वापरणार आहोत 3/8. म्हणजे हे पर्सेंट साइन सह आपण उत्तर मगाशी फाइंड आउट केलेले 3/8 किंवा 3/8. आता 8 ने इकडे 960 ला भाग जातो पहा 8 एके 8, 8 एके 8 उरला 1, इथे 6 आहेत 8 2 16 आणि 0 आणि इथं 120 आलं आणि इथे 3 राहिले. 120 गुणिले 3 केलं तर उत्तर किती 360. इथे तसंच पहा 37.5% बद्दल डायरेक्ट आपण लिहिणार आहोत 3/8 इंटू 960. 8 1 जा 8, 8 1 जा 8 रिमेनिंग 1 16, 8 2 जा 16 आणि हा 0 तसाच 3 into 120 is equal to 360 is the answer. तसंच इथे पण पहा 288 into 67.5%. 288 into 67.5% बद्दल आपण काय घेणार आहोत डायरेक्ट 5/8. 8 ने इकडे डिव्हिजन करूयात परत 8 एके 8, 8 3 24 आणि इथे 4 उरले 48, 8 6 48 आणि मग 36 गुणिले 5 केलं तर आपलं उत्तर येईल इथे 180. 67.5% ऑफ 288. सो याच्याबद्दल आपण डायरेक्ट लिहिणार आहोत 5/8 इंटू 288. डिव्हिजन पहा 8 1 जा 8, 8 3 जा 24 रिमेनिंग 4, 8 6 जा 48. सो 5 into 36 is equal to 180 is the answer. म्हणजे तुम्हाला आता हे प्रकार लक्षात आले असतील की हे मी मगाशी शिकवलं त्याचा इथे काय उपयोग झाला. आपण हे ठेवून केलं तर आपला बराच वेळ तिथे लागणार आहे. हे कायमचं लक्षात ठेवा. ते 4 तुम्ही रूल बुक मध्ये लिहूनच ठेवा आणि ते बाय हार्ट करा. इथे तुम्हाला होमवर्क साठी 3 एक्झाम्पल दिलेले आहेत पहा की 150 चे 11%, 11% ऑफ 150. सेकंड बी एक्झाम्पल आहे 23 चे 23%, 23% ऑफ 23. आणि सी हे एक्झाम्पल आहे 1960 चे 87.5 किंवा 87.1/2% किंवा 87.5% ऑफ 1960. तर ए बी सी हे 3 वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत आणि हा आजचा पहिलाच होमवर्क आहे. तुम्ही आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सेंड करताना सुद्धा ABC या मेथडने सेंड करा. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या सर्व फ्रेंड्सना रिलेटिव्हना शेअर करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.